माय यूट्यूब चॅनल. मी प्रतिमा अँड यू आर वॉचिंग शिवाजी प्रतिमा. तर आज आपण अक्कलकोटला जातो आहोत. सोलो राईड राहणार आहे माझी. तर बघूया आता काय काय होतंय. पहिल्यांदा मी एवढा लांब सोलो राईड करतोय आणि इटकला गेलेलो आहे मी. तर आता वाजले आहेत बघा किती दिसत आहे टाईम, 10:15 झालेत. आता आपल्याला इथून पुढे निघायसाठी किती वेळ लागतोय, किती प्रवास कसा राहतो हे सगळं या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. तर करूया आजच्या व्हिडिओची सुरुवात. केलेली आहे ट्रिप 0 केली आहे. 1 किलोमीटर आल्यानंतर मला आठवलं की आपण व्हिडिओ सुरू नाही केलेला. तर आता निघूया. हे ट्रॅफिक. आता मी छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे. आता इथून अक्कलकोट टोटल 300-350 किलोमीटरचा रन आहे. बघूया आता कसा होतोय प्रवास. लिली पूर्ण तयार आहे. चलो करते सुरुवात. निघलोय मी आज संभाजीनगरमधून. हा आपला धुळे सोलापूर हायवे. आता ह्या हायवेनेच आपल्याला जवळपास बीड क्रॉस करून तुळजापूर मार्गे पुढे जायचं आहे. हे गाईज, आता चहा घ्यायला थांबलो आहे मी. इकडे निपाणीच्या समोर निघलो आहे. आता थोडं जॅकेट वगैरे घालून घ्यावं म्हटलं. जॅकेट वगैरे घातल्यामुळे आपल्याला कसं आहे की हवेचा मार जास्त लागत नाही, त्यामुळे थकवा कमी येतो. आता बघूया, इथून समोर जायचं आहे. आणखी इथून 300-350 किलोमीटर दाखवते मला अजूनसुद्धा. आणि आपली गाडी इथं समोरच्या साईडला लावलेली मी. बॅग वगैरे आता जॅकेट वगैरे घालतो, पूर्ण पॅकिंग वगैरे करतो. संभाजीनगरमधून बाहेर निघल्या थांबलो आहे मी निपाणीच्या समोर. चेस टू द सोलो राईड. पॅकिंग जॅकेट बिकेट जाडले गरमणार मला माहिती आहे, पण आता काय करणार आहे. आता तोंड बांधून घेतो आणि गॉगल आणलाय तर गॉगलचा वापर करू. इथून निघूया आता लगेच तत्काळ. फॅन्टॅस्टिक सर्व्हिसिंग करून चकाचक करून घेतली. आता निघूया आपण. सिटीचा 15 किलोमीटर बाहेर आलेलो आहे. पुढे झालं सुरू प्रवास. लय भारी वाटतं आहे. इमानदारी सोलो राईड सगळ्यांनी मारली पाहिजे. आणि हे मी एकदम मनापासून सांगतोय. सुरुवातीला थोडीशी भीती वाटते आणि काहीतरी मी जास्त कमी बोललो तर समजून घ्या की भावना रूपाने बोलतोय. कारण की मी सुद्धा पहिल्यांदा इतक्या लांब चाललो आहे आणि ते पण एक समजून घ्या. चलो सोबत चला माझ्या. तुम्हाला पण अक्कलकोटचं दर्शन करू. हा जुना रोड आहे, जुना रोड. गोपात्र, गोदावरी पात्र. मित्रांनो, अशा प्रकारे आपण 80 किलोमीटर सिटीपासून लांब आलेलो आहे. आता आपण बीडच्या जवळ आहोत. येताना इथं मला नदी लागली, तिथे थांबलो आहे मी. थोडेसे पाय मोकळे करून घ्यावं म्हटलं. आणि आता इथून पुढे आपण नाश्ता करायलाच थांबू डायरेक्ट. अशा प्रमाणे आपला प्रवास सुखरूप चालू. आपण आता डायरेक्ट आपण बीडच्या जवळचा टोल नाका क्रॉस केला. त्यानंतर थांबलो इथं हॉटेल त्रिमूर्ती. बघू आता थोडंसं जेवणाची सोय. मस्त झालं आतापर्यंत प्रवास. थकवा नाही आलं. जॅकेट म्हणून थोडंसं हे झालं. गरमी झाली थोडीशी, पण मग हवा जास्त न लागल्यामुळे आपल्याला त्रास होत नाही. तेवढा भान ठेवायचं फक्त, बाकी काही नाही. अशा पद्धतीने आपल्याला वाटते एकदम टकाटक मस्त. लोकेशन पण मस्त आहे. हॉटेल वाटतं ते पलीकडच्या साईडला. मस्त गार. आणि बीडमध्ये एंट्री मारताची हे कारखाने, साखर कारखाने, काय सांगावं. मला आहे ना गाडीवरचा पण हे टाकायचा होता, व्हिडिओ टाकायचा होता रस्त्याचा वगैरे, पण माझ्याकडं ब्लॉगिंगचा साठी म्हणजे कोप्रो वगैरे नाही. घेऊ लवकरच. छान वाटते एकदम मस्त. मस्त हवा सुटली आहे. प्रवास आत्तापर्यंत एकदम मस्त झाला आहे. आत्ता 12:10 झाले. इकडे पोचू आता लवकरच समोर. नाटके आपण लय कमी करतो. त्यातला उद्याचा उपास आला. उद्याचा अजून मजा येऊन जाईल माहिती का. थंड 100 किलोमीटरवरती स्टॉप.
आतापर्यंत आपण किती मारलं? 107 वरती पहिला ब्रेक झालाय. आता निघू रोडला लागू. थकलो रे बाबा, थकलो. आता किती झालेत? 225 किलोमीटर. सेकंड स्टॉप 100 किलोमीटरच्या वरती. गाडी थोडी थंडी करावा. टाईम झालेला आहे 2:30. तर आपण बरोबर स्पीड मेंटेन करूनच आहे. अजून 100 किलोमीटर, 100 म्हणजे 150 किलोमीटरवरती आपलं डेस्टिनेशन. आता चहा घेतो इथं, जरा रिलॅक्स होतो. पुढचा प्रवास सुरू करूया. तुळजापूरमध्ये पोहोचलेलो आहोत. आता आपल्याला इथून थोडंसं समोर जाऊन अशा पद्धतीने आपण तुळजापूर सोडल्यानंतर हा लागला मला अक्कलकोट फाटा. आपल्याला इकडे जायचं आहे. प्रवास एकदम मस्त आहे. 60 किलोमीटर राहिले फक्त आणि 267 किलोमीटर आपण चालवले. टाईम झाला आहे 4. इतकं छान आलं आहे, इतकं स्पीडने आलं आहे. मला आता वाटतंय की काय सांगावं तुम्हाला. बरं झालं माझी चॉईस चांगली होती की आपण त्या ह्याच्याकडेच थांबूया. 6 किलोमीटर रोड खराब होता सुरुवातीचा, नंतर मस्त रोड लागला आहे. किती रोड राहिला असं. तिथे ताडी भेटली तर तिथे ताडी काढत होते. पुन्हा आपण मेन हायवेला लागलेलं आहे. ते मधल्या गावातला रोड असावा मला असं वाटतंय. तुळजापूर मार्गे इथून पण लगेच वळायचं आहे काय माहिती, कारण की हा रोड सरळ हैदराबादला जातो. बघू आता इथून कुठे वळायचं आहे वगैरे. कारण माझी छोटा रोड लागला आहे आता इथून आता शेवटपर्यंत असाच रोड राहणार आहे. ठीक आहे अक्कलकोट त्या रोडने आलो मी तिथल्या कोणत्या गावात. फायनली आपण पोचलो आहे अक्कलकोटमध्ये. तुम्हाला त्या साईडला जायचं आहे आपल्याला. इकडं मंदिर आहे 800 मीटरवरती. तुम्हाला रूट दाखवतो मी. मंदिर आहे इकडे त्या साईडला मंदिर आहे. मंदिराच्या या साईडलाच आपल्याला हे बघायचं आहे राहण्यासाठी. सो फार सो गुड. हा नमस्कार, मी पोचलेलो आहे फायनली. इथून मंदिर फक्त 5 मिनिटाच्या अंतरावरती आहे. रूम भेटली मला. रूम दाखवतो मी. 1000 रुपये रेट पडला आहे. रूम छोटी आहे तशी, पण गिजर वगैरे आहे सर्व काही. पार्किंगचा थोडासा प्रॉब्लेम आहे कारण की मंदिराच्या एकदम जवळ रूम बघितली मी आणि डोळे बघा माझे कसले लाल झाले. मी बेड, वॉशरूम, गिजर वगैरे आहे. एकदम छोटीशी, एकदम छोटी म्हणजे छोटी आणि कम्फर्टेबल तर आहे. चालेल आता मी काय करतो, आवरतो आणि एक चक्कर मारून देतो क्विकली. कारण चक्कर तर मला मारावी लागणार आहे. गाडी एकदम समोर आहे. गाडीची पार्किंग पण दाखवतो तुम्हाला. बोल आता आपण थोडंसं एक फेरफटाका मारून घेऊ. जर दर्शन झालं तर दर्शन पण करून घेऊ. उद्या मॉर्निंगला परत करू. रूम ठीक आहे, एकदम रिजनेबल नाही म्हणणार, क्लीन. इथं आहे आपलं हे मंदिर आहे आणि 5 मिनिटाच्या अंतरावरती लाईन. बाहेर निघल्या
इथून आल्यानंतर मला काहीच सापडलेलं नाही आता बघायसाठी. माझं पूर्ण फुल झालेलं आहे. आता बघू पुढं काय करण्यासाठी आहे का नाही. आता मी परत रूमकडे चालतोय.